नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आपण सुरू केलेल्या 10वी बोर्ड परीक्षेच्या वन शॉट लेक्चर सिरीज मध्ये आज आपण अत्यंत महत्वाचा चॅप्टर जो की तुमचा रिअल लाईफ मध्ये सुद्धा तुम्हाला कामी पडणार आहे. भरपूर वेळेस विचारलं जातं की मॅथ शिकताय काय कामाचं. मॅथमॅटिक्स हे तुमच्या लाईफ मध्ये अत्यंत महत्वाचा रोल प्ले करतं मित्रांनो. यामध्ये हा जो चॅप्टर आपण आज बघणार आहोत, मेन्सुरेशन, ज्याला की मराठीमध्ये महत्व मापन म्हटलं जातं, तर हा चॅप्टर तुम्ही जर 10वीच्या नंतर शाळा जरी नाही शिकले तरी सुद्धा तुम्हाला कामी पडणार आहे, असा हा चॅप्टर आहे. बघा, बोर्डाच्या परीक्षेत 10 मार्कांसाठी विचारला जातो हा चॅप्टर. या चॅप्टरचं आपण बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या कन्सेप्ट, महत्वाचे फॉर्म्युले आणि या ठिकाणी आपण बघणार आहोत की बोर्डात तुम्हाला कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यासोबतच मी तुम्हाला सांगणार आहे की ही प्रत्येक गोष्ट तुम्ही रिअल लाईफ सोबत कशी कनेक्ट करू शकता. बघा, इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघत असताना सगळ्यात सुरुवातीला बघणार आहोत आपण क्युबॉइड. आता क्युबॉइड म्हणजे काय, याला मराठीमध्ये एक शब्द आहे मित्रांनो, इष्टिका चिती. काय शब्द आहे तो? इष्टिका चिती. आता क्युबॉइड, मग सर आमच्या लाईफ मध्ये क्युबॉइडचा शेप कोणता असतो? तर बघा, तुम्ही जर घर बांधत असताना विटकर बघितली असेल तर ती विटकर, बरोबर. त्यानंतर तुमची कंपास पेटी, त्यानंतर तुमचं बुक, तर याचा शेप हा क्युबॉइड शेप असतो. ओके सगळ्यांना. तुमच्या घरामध्ये कपाट आहे, कपाटाचा शेप सुद्धा क्युबॉइड टाईपचा आहे. तर लक्षात घ्या, क्युबॉइडलाच दुसरा शब्द आहे पॅरलेलो पाईप. आणि त्याचा जर टोटल सरफेस एरिया कधी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे, आता लक्षात घ्या जो क्युबॉइड असतो तर क्युबॉइडचा शेप कशा पद्धतीने असतो मित्रांनो? क्युबॉइडचा शेप असतो बघा अशा टाईपचा. आता या क्युबॉइडला या ठिकाणी किती सरफेस आहेत? तर 6 सरफेस आहेत. 1, 2, खाली 3 आणि याच्या बॅक साईडने 4. या साईडने 5वा आणि हा 6वा शेप. असे 6 त्याला काय आहेत? तर 6 सरफेस आहेत. मग या सगळे 6चे 6 जे आहेत तर ते रेक्टँग्युलर, आयताकृती ह्या शेपमध्ये असतात. याच्यासाठी फॉर्म्युला जर घ्यायचा तर 2 ब्रॅकेटमध्ये LB प्लस BH प्लस LH. ओके, साधं सोपं लक्षात घ्या. याला 6 सरफेस आहेत. आता 6 सरफेस म्हटल्याच्या नंतर जे अपोजिटचे सरफेस आहेत ते इक्वल आहेत, जे अपोजिटचे आहेत ते इक्वल आहेत, खालचा आणि वरचा इक्वल आहे. तुम्ही ज्या खोलीमध्ये, ज्या रूम मध्ये बसलेले असाल तर ती सुद्धा क्युबॉइड शेपची असेल. ओके. मग आता बघा, तुमच्या बाजूच्या दोन भिंती, तुमची पुढची आणि मागची भिंत, तुमच्या बाजूच्या दोन भिंती सारख्या आहेत, तुमच्या पुढची मागची भिंत सारख्या आहे, आणि वरचं छत आणि खालची फरची हे समान आहे. समान आहे म्हणजे याचा एरिया समान आहे. ओके. आता प्रत्येकाचं एरिया जर मला काढायचा असेल तर काय फॉर्म्युला आहे? लेंथ इंटू ब्रीथ. ओके. मग समजा वरती आहे लेंथ इंटू ब्रीथ, खालती आहे लेंथ इंटू ब्रीथ. त्यानंतर तुमच्या आजूबाजूला ज्या काही भिंती उभ्या आहेत तर यामध्ये काय आहे? एक लेंथ आहे आणि हाईट आहे, म्हणजेच LH. ओके. आता हे जे तुम्ही छताचं आणि फरशीचं जे घेतलं तर दोन वेळेस घेतलं ना, म्हणजे LB. त्यानंतर LH म्हणजे तुमच्या बाजूच्या दोन भिंती. त्यानंतर तुमच्या समोरची भिंत, मागची भिंत, त्याचं काय असेल बेटा? BH. हा काय घेतला मी? सगळा हा घेतला मी एरिया घेतला. हा काय घेतला? एरिया. आता लक्षात घ्या, या सगळ्यांचं समेशन करा बरं. LB प्लस LB 2LB, LH 2LH प्लस BH 2BH. मग याच्यामधला मी 2 घेतला कॉमन, ब्रॅकेटमध्ये राहिलं बघा LB, LH आणि BH. ओके. BH. हा आहे तुमचा टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. आता जर मला क्युबॉइडचा व्हॉल्यूम घ्यायचा असेल, तर लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. कशासाठी मोजतात? तुमच्या घरामध्ये पाण्याचा हौद आहे का? पाण्याचा हौद जो अंडरग्राऊंड मध्ये करतो आपण. ओके. त्याच्यात किती पाणी बसवू शकतो त्यासाठी आपण LBH वापरतो. जर याचा लॅटरल सरफेस एरिया म्हणजे काय? जो मला दिसतो यालाच कर्व एरिया सुद्धा म्हणतात. ओके. पण आपण पॅरलल पाईप संबंधी बोलतो आहोत तर त्याच्यामुळे याला आपण कर्व नाही म्हणणार, फक्त लॅटरल सरफेस एरिया म्हणणार. हा लॅटरल सरफेस एरिया काय? तर 2L प्लस बी इंटू H. साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर किती? तर हे 4 सरफेस दिसतात आपल्याला, त्या 4 जे दिसणारे असतात ते. ओके. त्यानंतर जर आपण बघणार क्यूबचं. आता बघा, क्यूब म्हणजे काय? जे क्युबॉइड बघितलं तर त्यालाच 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 अशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करायचं की त्या ठिकाणी तुमचं लेंथ, ब्रीथ आणि हाईट सेम असेल. तुम्ही लुडो खेळताना जर तो डाईस बघितला असेल तर तो डाईस असतो बेटा क्युबॉइड टाईपचा, कोणता? क्युबॉइड. पण त्या ठिकाणी त्याच्या लेंथ, ब्रीथ आणि हाईट तिन्ही गोष्टी सेम असतात, इक्वल असतात, म्हणून आपण त्याला क्यूब म्हणतो. क्लिअर? आता
ज्याला क्यूब म्हणतो त्या क्यूब मध्ये काय तर हेच गोष्टी सगळ्या. ओके, म्हणजे बघा या ठिकाणी याची लेंथ, याची ब्रीथ आणि याची हाईट सेम आहे. मग तोच फॉर्म्युला जो आपल्याला मिळाला होता बघा, 2 ब्रॅकेटमध्ये एल बी प्लस बी एच प्लस एल एच. आता बघा एल आणि बी सेम आहे, मग याला एल एल म्हणू. बी आणि एच सेम आहे, याला पण एल एल म्हणू. एल एच सेम आहे, याला पण एल एल म्हणू. म्हणजेच काय झालं, हा टू ऍज इट इज बघा, एल एल एलचा स्क्वेअर, एल एल एलचा स्क्वेअर, एल एल एलचा स्क्वेअर किती झाला, 3 एलचा स्क्वेअर इंटू 2 म्हणजे 6 एलचा स्क्वेअर. याचा जर टोटल सरफेस एरिया कधी म्हणसाल तर 6 एल स्क्वेअर आपल्याला मिळाला बघा. ओके, आता मी तुम्हाला कसं आलं हे सांगतोय, पण बोर्डाची परीक्षा तुम्ही फक्त सरळ सरळ फॉर्म्युला कशा लक्षात ठेवायचे त्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आता लेटरल सरफेस एरिया, लेटरल सरफेस एरिया काय, जो दिसतो डोळ्याने दिसतो, चारच त्याचे सरफेस दिसतात म्हणून 4 एलचा स्क्वेअर. आणि त्यानंतर याचा व्हॉल्यूम, याचा व्हॉल्यूम जर घेणार तर काय, हाच जो घेतला होता एल बी एच, पण इथे एल बी एच तिन्ही पण कसे आहेत सेम, म्हणून एल इंटू एल इंटू एल जर कराल तर एलचा. त्यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो सिलेंडर. बघा सिलेंडर म्हणजे काय, तर तुमच्या घरामध्ये जो पाणी साठवण्याचा पिंप असेल बरोबर, त्याला आमच्याकडे पंचपात्री या नावाने ओळखलं जातं, पंचपात्री. तर हा जो काही शेप आहे तुमच्या घरामध्ये, पिठाचा डब्बा असेल तो शेप आहे तुमचा सिलेंड्रिकल शेप. ओके, तुमच्या घरामध्ये गॅसची टाकी असेल तुम्ही त्याला सिलेंडर म्हणता, त्या शेपला म्हटलं जातं सिलेंडर. आता या सिलेंडरचा जर कर्व सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा तर 2 पाय आर एच किंवा 2 आर च्या जागी घ्या डी, दॅट इज डायमीटर पाय डी एच. आता या ठिकाणी लक्षात घ्या, समजा जर तुम्ही मुलगी असाल तर तुमच्या हातामध्ये बांगडी आहे, बांगडीचा शेप कोणता आहे, बांगडीचा शेप कोणता आहे, हा आहे सर्कल. आता या सर्कलचं जर मी सर्क्युम्फरन्स मेजर करायचा आहे तर सर्क्युम्फरन्स साठी काय फॉर्म्युला आहे, 2 पाय आर. मराठीमध्ये याला म्हटलं जातं वर्तुळाचा परिघ. आपण ह्या वर्तुळाचा परिघ जर मेजर केला तर 2 पाय आर. आता बघा ह्या बांगडीवरती परत एक बांगडी ठेवत गेले, बांगडी 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 बांगडी. ओके, तर काय होईल, तर एक सिलेंड्रिकल शेप तयार होईल. मग या ठिकाणी लक्षात घ्या, प्रत्येक बांगडीचं 2 पाय आर 2 पाय आर 2 पाय आर 2 पाय आर 2 पाय आर. मग सगळ्यांचं समेशन करत जावं लागेल. इतक्या सगळ्यांचं समेशन करण्यापेक्षा बरोबर, ही खाली एक बांगडी ठेवलेली आहे, वरती एक बांगडी ठेवलेली आहे, अशा बांगड्या सगळ्या जोडत गेल्याच्या नंतर जो शेप तयार होईल तर त्याचं फक्त हाईट मोजा आणि त्या हाईटने त्याला मल्टिप्लाय करा. या ठिकाणी तुम्हाला कर्व सरफेस एरिया मिळून जाईल. आता यानंतर दुसरा फॉर्म्युला लक्षात घ्या, टोटल सरफेस एरिया. आता बघा मी काय सांगितलं, कर्व सरफेस एरिया. बघा याला पण मी म्हटलं होतं कर्व, कर्व. ओके, पण मी काय म्हटलं की आपण त्याला क्युबॉइड म्हणतो म्हणून त्या ठिकाणी कर्व न म्हणता लॅटरल म्हणतो. पण कर्व सरफेस एरिया किंवा लॅटरल सरफेस एरिया याचा आपल्या भाषेमध्ये किंवा समजून घेताना अर्थ एकच लक्षात घ्यायचा, काय, कर्व सरफेस एरिया म्हणजे जो डोळ्यांनी दिसतो आहे, लॅटरल एरिया जो तुम्हाला दिसतो आहे बरोबर तेवढाच पार्ट. मग या ठिकाणी कर्व सरफेस एरिया तुम्हाला फक्त काय दिसत आहे, तो पूर्ण सर्क्युलर शेप दिसतो आहे. आता टोटल सरफेस एरियामध्ये काय होणार आहे, तर तुमच्या पंचपात्रीमध्ये बघा खाली तळ पण आहे, ओके, आणि वरती त्याला झाकण पण आहे. खालचा तळ पण आहे, वरचं झाकण, त्याचं सुद्धा मोजायचं आहे. आता खाली जो तळ आहे कोणता शेप आहे बाळांनो, तर तो शेप आहे सर्कल. मग सर्कलचा एरिया जर मी कॅल्क्युलेट करणार तर एरियाचा काय फॉर्म्युला आहे सांगा मला, पाय आर चा स्क्वेअर. ओके, आता या ठिकाणी काय होतंय, खालचा तळ आणि वरचं झाकण. ओके, म्हणजेच खाली पाय आरचा स्क्वेअर वरती पाय आरचा स्क्वेअर. तर असं काय झालं, पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर दॅट इज 2 पाय आर स्क्वेअर. जर आता मी टोटल सरफेस एरिया या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार तर काय मिळेल मला, 2 पाय आर एच प्लस खालचा सर्कल वरचा सर्कल म्हणजेच 2 पाय आर स्क्वेअर. या ठिकाणी बघा दोघांमध्ये कोणी कॉमन घेऊ शकतो का, यस बिलकुल, 2 पाय आर घेतला मी कॉमन, 2 पाय आर कॉमन घेतला तर या ठिकाणी माझ्याकडे बाकी राहिला एच प्लस याच्यातला 2 गेला, पाय गेला, आर गेला, तर कोण बाकी राहिला, एक आर बाकी राहिला. म्हणजेच बघा या ठिकाणी मला टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला मिळाला 2 पाय आर ब्रॅकेट मध्ये आर प्लस एच, आर प्लस एच, आर प्लस एच. आता या 2 आर ला आपण डी डायमीटर सुद्धा म्हणू शकतो, म्हणजेच पाय डी ब्रॅकेट मध्ये आर प्लस एच या पद्धतीने आपण म्हणू शकतो. आता जर याचा व्हॉल्यूम कधी कॅल्क्युलेट करायचा आहे तर परत तेच व्हॉल्यूम काय की त्याच्यात किती पाणी बसू शकतं, साध्या सोप्या भाषेमध्ये
त्याच्या आतमध्ये किती टोटल आतमध्ये किती लिक्विड कंटेन केलं जाऊ शकतं त्याच्यासाठी आपण म्हणतो पाय आर स्क्वेअर एच. काय करायचं आहे, सर्कल आहे, सर्कलचा एरिया, आणि तो सर्कलचा एरिया कसा वाढत जाणार आहे, हाईटनुसार वाढत 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 जाणार आहे ना. म्हणजेच त्या सर्कलच्या एरियाला मल्टिप्लाय करायचं त्याच्या हाईटने, दॅट इज पाय आर स्क्वेअर एच, म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. बघा यानंतर आपण बघणार आहोत कोन. आता कोन, कोन म्हणजे कोण, कोण म्हणजे कोण, तर याला मराठीमध्ये म्हटलं जातं शंकू. हा कोणता शेप आहे, हा कोणता शेप आहे, बघा तुम्ही जर ती जोकरची टोपी बघितली असेल, बड्डे कॅप, ओके. त्यानंतर तुम्ही आईस्क्रीम खाताना तो एक आईस्क्रीमचा कोन असतो बघा, आईस्क्रीमचा कोन, ओके. तर याला म्हटलं जातं शंकू, मराठीमध्ये शंकू, कोन. आता हा काय आहे, हा काय आहे, जर तुम्ही सिलेंडर, जर तुम्ही काय केलं या ठिकाणी, सिलेंडर जर 3 इक्वल पार्ट्स मध्ये कट केलं, सिलेंडर जर तुम्ही 3 इक्वल पार्ट्स मध्ये कट केलं, तर या ठिकाणी मिळतो तुम्हाला 3 कोन मिळतात. काय मिळतात, 3 कोन. मग या ठिकाणी लक्षात घ्या, कोन साठीचा व्हॉल्यूम पाय आर स्क्वेअर एच. 3 इक्वल पार्ट मध्ये आपल्याला कट करावं लागेल, मग एका कोन साठी 1/3. ओके. जर 3 कोन मी एकत्र केले, किती, 3 कोन जर एकत्र केले, तर मला एक सिलेंडर मिळणार आहे. त्यानंतर बघा याच्या बेसचा एरिया. आता याचा बेस काय आहे, याचा बेस काय आहे, शेप कोणता आहे, सर्कल, सर्कलचा एरिया दॅट इज पाय आर स्क्वेअर. ओके. त्यानंतर शंकू, कोणामध्ये, कोणामध्ये काही कन्सेप्ट येतात, आणि त्या कन्सेप्ट अशा आहेत की आपल्याला या ठिकाणी एक स्लॅन्ट लेंथ म्हणतो. काय ते, स्लॅन्ट लेंथ. बघा हा आहे या ठिकाणी कोन. आता या कोनला या वरच्या पॉइंट मधून जर खाली एक परपेंडिक्युलर काढला, आता हा परपेंडिक्युलर काय असतो, खाली जो सर्कल असतो ना, खाली जो सर्कल असतो ना, तर त्या सर्कलला तो असतो त्या ठिकाणी परपेंडिक्युलर. सर्कलला कसा असतो, परपेंडिक्युलर. बघा सर्कलला परपेंडिक्युलर असतो म्हणजेच काय, याच्या सेंटर पॉइंट आणि हा वरचा पॉइंट यांना जोडल्याच्या नंतर या ठिकाणी 90 डिग्री तयार होतो. मग जो 90 डिग्री तयार झाला त्याला तर आपण म्हणणार हाईट, म्हणजेच हे झालं आपल्यासाठी एच. ओके. त्यानंतर इथून बघा, इथून जर इथपर्यंत मी कनेक्ट करणार, तर हे सर्कल साठी झाली रेडियस एच. ओके. आता हा काय आहे, हाईट, हा काय आहे त्याचा बेस, बरोबर, जी की आपल्यासाठी रेडियस झाली, आणि इथं झाला 90 डिग्री. मग 90 डिग्री झाला, 90 डिग्रीच्या अपोजिट काय असतो, 90 डिग्रीच्या अपोजिट हायपोटेन्यूस. म्हणजेच जर मी ह्याला लेंथ यल म्हटलं, तर काय फॉर्म्युला पडेल या ठिकाणी, यल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर. ओके. बघितलं ना आपण पायथागोरसचा थेरम, एका साईडचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या साईडचा स्क्वेअर दॅट इज एच स्क्वेअर प्लस यल स्क्वेअर. मग आता दोन्ही साईडचं रूट घ्या, म्हणजे मला मिळेल यल इज इक्वल टू अंडर रूट एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. या ठिकाणी यल ला म्हटलं तर स्लॅन्ट हाईट. ओके. हाईटच आहे ती, पण कशी, स्लॅन्ट, मराठीत त्याला म्हणतात तिरकस उंची. कशी, अशी तिरकस 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 चालली. बघा यल इज इक्वल टू अंडर रूट एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, दॅट्स इट. जर कर्व सरफेस एरिया बघायचा असेल, काय बघायचं असेल, कर्व फक्त डोळ्याने किती दिसतो आहे, तर पाय आर यल, पाय आर यल, आर काय, रेडियस, ओके, आणि यल काय, तर त्याची स्लॅन्ट लेंथ. ओके. इंटू पाय, पाय म्हणजेच आपलं जे 22/7 3.14 जी काय व्हॅल्यू आपण घेणार. टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया बघा आपल्याकडे या ठिकाणी पाय आर यल आहेच, याच्यामध्ये ऍड कोण करायचा, खालचा सर्कल करा, मग पाय आर स्क्वेअर. आता या ठिकाणी पाय आणि आर जर मी घेतला कॉमन, तर पाय काटला आर काटला यल, प्लस पाय काटला आर काटला आर, म्हणजेच मला मिळालं पाय आर ब्रॅकेटमध्ये यल प्लस आर. क्लिअर. ओके. चला, समोर आहे आपल्याकडे स्पेअर. आता स्पेअर म्हणजे काय, ओके, तुम्ही गोट्या खेळले, गोट्या 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 कंचे, ठीक आहे. त्यानंतर फुटबॉल, बरोबर, साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं टरबूज. ओके. या सगळ्या गोष्टी कोणत्या शेपच्या आहेत, स्पेअर शेप आहे, स्पेरिकल शेप म्हणतो आपण त्याला. कोणता शेप, स्पेरिकल. आता तो स्पेअर म्हणजे काय, तर तो पूर्ण भरीव असला पाहिजे. काय असला पाहिजे, भरीव असला पाहिजे. मग त्या स्पेअरचा सरफेस एरिया, स्पेअरचा सरफेस एरिया पूर्ण जो काही आपल्याला दिसणार आहे, तर तर त्याचा सरफेस एरिया बघा असा शेप, हा आहे आपला स्पेअर. ह्या स्पेअरचा सरफेस एरिया पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर मल्टिप्लाय करायचं 4 ने. ओके. आता जर याचा व्हॉल्यूम घ्यायचा, जर याचा व्हॉल्यूम घ्यायचा, तर पाय आर क्यूब, पाय आर क्यूब, आणि मल्टिप्लाय करायचं 4/3. ओके. नंतर आहे हेमिस्फिअर. आता लक्षात घ्या, हेमिस्फिअर म्हणजे काय, तर या ठिकाणी जो काही भरीव गोल असणार आहे, जो काही भरीव गोल असणार आहे, तो हाफ साईज.
हेमी म्हणजे काय? हेमी म्हणजे काय तर अर्ध. हेमी म्हणजे काय? याला अर्धगोल म्हटलं जातं. ओके. आता सर ते तर सेमी होतं, हेमी कसं झालं? तर लक्षात घ्या, ज्यावेळेस कोणता पण शेप 2D असतो. कसा असतो? कोणता पण शेप 2D असतो. सपोज हा सर्कल आहे. या सर्कलचे जर मी असे 2 इक्वल पार्ट केले, सर्कलचे जर 2 इक्वल पार्ट केले, तर एका पार्टला म्हणतात सेमी सर्कल, दुसऱ्याला म्हणतात सेमी सर्कल. सेमी यस केव्हा म्हणतात? सेमी केव्हा म्हणतात? जेव्हा ते 2 डायमेन्शनल असेल. ठीक आहे. मग हेमी केव्हा म्हणतात? जेव्हा 3 डायमेन्शनल असेल. या ठिकाणी हा कोणता आहे? 3 डायमेन्शनल आहे. बरोबर. हा स्पेअर होता ना. हा काय होता? स्पेअर होता. ओके. हा स्पेअर होता. आता हा स्पेअर भरीव होता पूर्ण. मग या ठिकाणी हा भरीव असल्या कारणाने याचे जर 2 इक्वल पार्ट केले तर त्याला म्हणतात हेमिस्फिअर. हेमिस्फिअर साठी जर आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करतो आहोत तर हाच फॉर्म्युला घ्यायचा जो स्पेअर साठी घेतला होता. काय होता स्पेअर साठी? 4/3 चा क्यूब. आता बघा, हा होता स्पेअर साठी. जर याचा हेमी मीन्स याचा हाफ केला तर याला 2 ने डिवाइड करा. ओके. बघा, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजेच मला मिळालं 2/3 क्यूब. 2/3 क्यूब. दॅट्स इट. आता बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस. आता कर्व सरफेस एरिया कसा? तर लक्षात घ्या, आता जो काही आपला स्पेअर आहे, डायग्राम आता व्यवस्थित थोडस लक्षात घ्या. जो काही आपला काय आहे या ठिकाणी बघा, काय आहे? जो काही स्पेअर आहे, स्पेअर. तर आता बघा, स्पेअर कसा बी दिसला तुम्हाला, कसा बी दिसला तर त्याचा शेप काही चेंज होणार नाही. मग त्याचा सरफेस एरिया झाला 4πr². पण हा जो काही हेमिस्फिअर आहे, तर हेमिस्फिअरला दिसणारा पार्ट आणि एक न दिसणारा पार्ट पण असणार आहे बघा. म्हणजे या ठिकाणी चेंज होईल. जर मी म्हटलं वरचा पार्ट, ओके, याच्या वरचा पार्ट, तर त्याचा पण काहीतरी एरिया येईल. आता याचा बघा, याला कसा जरी मेजर केला तर तेवढंच बनणार 4πr². याचा जर खालचा पार्ट मेजर केला तर तो बनेल तुमचा 2πr². ओके. जर म्हटलं टोटल किती आहे तर 2πr² तर ऑलरेडी आहेच, याला अर्धा कट केला. पण वरती कट केल्यामुळे काय झालं? कट केल्यामुळे एक वरतून पण शेप दिसेल ना तुम्हाला. मग तो शेप कोणता? सर्क्युलर शेप दिसला. म्हणजेच मग या ठिकाणी तुम्ही केलं 2πr². याच्यामध्ये अजून एक दिसणारा पार्ट म्हणजे πr². की झालं हे 2πr² आणि πr² हे झालं माझं 3πr². म्हणजे याचा टोटल सरफेस एरिया झाला 3πr². लक्षात घ्या, स्पेअर साठी सरफेस एरिया 4πr². आणि त्याचा व्हॉल्यूम 4/3πr³. हेमिस्फिअर साठी जर व्हॉल्यूम म्हणसाल तर 2/3πr². जर त्याचा कर्व सरफेस एरिया म्हणसाल तर 2πr². आणि टोटल सरफेस एरिया म्हणसाल तर अजून एक πr² वाढला, म्हणून 3πr². यानंतर एक शेप येतो मित्रांनो, ज्याला की आपण फ्रस्टम म्हणतो. सर फ्रस्टम म्हणजे काय? तर याला मराठीमध्ये एक शब्द आहे बाळांनो, शंकुछेद. काय शब्द आहे? शंकुछेद. मग सर फ्रस्टम म्हणजे काय? नेमकं शेप कोणता असतो? तर बघा, तुमच्या घरामध्ये तुम्ही बकेट बघितलं, बकेट तर लक्षात घ्या, बकेट कसं असतं बघा, या पद्धतीने. आणि थोडस नॉर्मल कमी कमी होत होत खाली एक अजून छोटा शेप होत जातो. ओके. आता बघा, जर तुम्ही याला व्यवस्थित बघितलं तर बघा, मी काय करतो, याला असं थोडं एक्सपांड करत जातो. बघा, जर मी ही लेंथ अशी एक्सपांड केली, ही लेंथ अशी एक्सपांड केली, तर ते कुठंतरी जाऊन एकमेकांना काय होतील? इंटरसेक्ट होतील. आणि त्या ठिकाणी आणि या ठिकाणी हा कोणता शेप तयार झाला बघा बरं? कोण शेप तयार झाला? कोण शंकू. मग काय केलं? या शंकू मधला एवढा खालचा हा उडवून टाकला, तर तो झाला माझा शंकुछेद फ्रस्टम झाला. कोण होता? त्या कोणाला कट मारलं. म्हणजेच काय, समजा तुमची बर्थडे कॅप आहे. काय आहे? बर्थडे कॅप. आणि त्या बर्थडे कॅप मध्ये तुम्ही काय केलं? सपोज ही आहे बर्थडे कॅप. ओके. आता या बर्थडे कॅपची जर तुम्ही अशी कट मारला, ओके, म्हणजे हा खालचा पार्ट तुम्ही कट करून टाकला, मी ज्याला व्हाईट केलेला आहे, तर ही तुमची बकेट तयार झाली का? बकेट तयार झाली. ओके. या शेपला म्हटलं जातं फ्रस्टम. आता या फ्रस्टमचा जर मला स्लॅन्ट हाईट कॅल्क्युलेट करायची आहे, स्लॅन्ट हाईट म्हणजे कोणती? ही बघा, यल. ओके. ही जर कॅल्क्युलेट करायची आहे तर बघा, काय फॉर्म्युला होता माझ्याकडे यल साठी? यल इज इक्वल टू √h² प्लस r². h² या ठिकाणी पण तेच घ्यायचं. यल इज इक्वल टू √h² प्लस r² घ्यायचं. पण या ठिकाणी आर एकच नाही ना. आर एकच आहे का? नाही. बघा, इथं खाली कट केल्याच्या नंतर जर मी त्याला कट मारला, सरळ कट मारला, तर त्या ठिकाणी पण एक सर्कल शेप तयार होईल. काय तयार होईल? सर्कल.
मग जो काही सर्कल तयार होईल त्याचं पण काहीतरी रेडियस असेल, आणि हे आपलं ऑलरेडी रेडियस तर होतं. समजा याला जर मी म्हटलं R1 आणि याला जर मी म्हटलं R2, या दोन्ही रेडियसला एकमेकींमधून करायचं मायनस, मोठ्यामधून छोट्याला मायनस करा. बरोबर, बघा R1 मायनस R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. जर मी याचा कर्व सरफेस एरिया म्हटलं तर तोच फॉर्म्युला काय होता बघा, कर्व सरफेस एरिया पाय RL, तर तोच फॉर्म्युला. आता यासाठी कुणासाठी, फ्रस्टमसाठी याचे सगळे फॉर्म्युले कोन सोबत, ओके, याचे सगळे फॉर्म्युले शंकू कोणासोबत कम्पेअर करायचे, सेम तेच फॉर्म्युले आहेत, फक्त रेडियस चेंज होतंय. बघा, मग याच्यासाठी फ्रस्टमसाठी काय असणार, तर हेच असेल पाय इंटू एन. फक्त जो काही आर आहे, जो काही आर आहे, तर त्याचं काय होणार आहे, त्याचं काय होणार आहे या ठिकाणी कर्व सरफेस एरियामध्ये, ते पण बदलेल ना, काही ना काही रेडियस पण बदलेल. मग रेडियस कशी बदलेल, तर खालच्याची रेडियस आणि वरच्याची रेडियस, दोघांची रेडियस या ठिकाणी ऍड करा. बघा, त्यानंतर जर बघसाल टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया जर बघसाल तर टोटल सरफेस एरियामध्ये टोटल त्या ठिकाणी पण सांगितलं तुम्हाला, बरोबर. टोटल सरफेस एरियामध्ये काय, की जो कर्व दिसतोय तो तर असेलच, वरचा सर्कल न दिसणारा तो बी ऍड करावा लागेल ना. म्हणजेच बघा, लक्षात घ्या आता या ठिकाणी काय सांगितलं मी तुम्हाला, पाय यल ब्रॅकेटमध्ये R1 प्लस R2, याच्यात मला पाय R स्क्वेअर ऍड करावा लागेल. कोणता, वरच्याचा, वरच्याचा, बरोबर. मग त्याचं रेडियस जर R1 असेल तर R1 प्लस खालच्याचं पण ऍड करावं लागेल ना, दॅट इज पाय R स्क्वेअर. R2 असेल तर R2. हा काय झाला माझ्यासाठी, तर हा झाला माझ्यासाठी टोटल सरफेस एरिया. त्यानंतर आहे बाळांनो व्हॉल्यूम. त्यानंतर काय आहे, व्हॉल्यूम. आता बघा, व्हॉल्यूम साठी या ठिकाणी थोडस लक्षात ठेवा. बघा आता व्हॉल्यूम साठी काय लक्षात ठेवा, की 1/3 पाय आर एच, पाय आर स्क्वेअर एच होतं आपल्याकडे. काय होतं आपल्याकडे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. कुणासाठी होतं, कोणासाठी. आता या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी काय असेल, तर या ठिकाणी पाय आणि एच तर काही चेंज नाही होणार. जे आरचा स्क्वेअर आहे, जे आरचा स्क्वेअर आहे, तर आर कोणासाठी, वरच्याच, बरोबर, आर कोणासाठी, खालच्याच, आणि त्या दोघांचा प्रोडक्ट. म्हणजेच बघा, मला या ठिकाणी मिळेल R1 चा स्क्वेअर प्लस R2 चा स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. दॅट्स इट. हा होता आपला फ्रस्टम. अशा पद्धतीने आपल्या महत्वाच्या कन्सेप्ट संपलेल्या आहेत. आता भरपूर वेळेस बोर्डच्या परीक्षेमध्ये एरिया ऑफ सेक्टर याच्या संबंधी सुद्धा प्रश्न येतो, म्हणून मी तुम्हाला त्याचे सुद्धा फॉर्म्युले सांगतो. सर, एरिया ऑफ सेक्टर, सेक्टर कोणता, बघा तुम्ही पोळी खाता, पोळी, पिझ्झा, 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 पिझ्झा कट मारलेला असतो, बरोबर. आता आपण पोळीला तुकडे करतो, तुकडे तुकडे करतो ना. सपोज हा आहे सर्क्युलर शेप, आणि याच्यातून जर समजा मी एवढी चपाती कट केली, हा एवढा जो काही पार्ट काढला, तर हा काय तयार झाला बेटा, हा काय तयार झाला, एक सेक्टर तयार झाला. हा काय तयार झाला, एक सेक्टर तयार झाला, बरोबर. त्याचा या ठिकाणी आपण घेणार आहोत एरिया. मग आता लक्षात कसं ठेवायचं, लक्षात कसं ठेवायचं बघा, पाय आर स्क्वेअर सर्कलचा एरिया, पाय आर स्क्वेअर, दॅट्स इट. काहीही त्याच्यात बदल करायचा नाही, फक्त याला मल्टिप्लाय करायचं त्याच्या अँगलने, याला मल्टिप्लाय करायचं त्याच्या अँगलने, डिवाइड करायचं 360. ओके. सपोज अँगल जर 90 डिग्री असेल, किती असेल, 90 डिग्री, म्हणजे त्या ठिकाणी असेल 90/360 इंटू पाय आरचा स्क्वेअर. आता बघा ना, तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून येईल. बघा, समजा मी पोळी अशी चतकोर कट केली, किती, चतकोर चौखंड पोळी जर कट केली, बरोबर, म्हणजेच किती, 1/4. येतं लक्षात, ही पूर्ण टोटल पोळी असेल, मी त्याचे असे 4 भाग केले, आणि त्याच्यातला हा एक भाग मी घेतला, तर बघा हा अँगल किती झाला होता, 90 डिग्री, 90 डिग्री. बघा, 90/360 इंटू पाय आर स्क्वेअर. सर्कल, सर्कलचा आहे ना, तो सर्कल आहे तर सर्कलनेच मल्टिप्लाय करावा लागेल. पाय आरचा स्क्वेअर, बघा या ठिकाणी 90 एक 90, 90 चौक, म्हणजेच हा पाय आरचा स्क्वेअर, याला भाग दिला 4ने. बघा, 4 पैकी एक भाग घेतला ना, तर तेच येणार. जो काही अँगल असेल तर त्या अँगलला डिवाइड करा, अँगलला डिवाइड करा 360 पाय आरचा स्क्वेअर, दॅट्स इट. त्यानंतर जर मला बघायचं असेल लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क, आता लक्षात घ्या, लेंथ ऑफ आर्क काय, तर आपण आर्क कशामध्ये बघतो, सर्कलमध्ये बघतो. आर्क कशामध्ये बघतो, सर्कलमध्ये. मग सर्कलचा, सर्कलचा लेंथ, सर्कलचा लेंथ आपण त्याला काय म्हणतो, सर्क्युम्फरन्स. काय फॉर्म्युला आहे, तोच 2πr, याला 2πr, तेवढंच, दुसरं काहीही या ठिकाणी घ्यायचं नाही, 2πr. मग 2πr घेऊन त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं, त्याच्या अँगलने, डिवाइड बाय 360. समजा परत एवढा भाग किती आहे, एवढा भाग किती, मला जर ते काढायचं असेल, तर जर हा 90 डिग्री असेल, तर बघा त्याच्यातला 1/4 मी कट केला, म्हणून त्याला 1/4 ने आपण मल्टिप्लाय करणार. तर लक्षात काय ठेवायचं, अँगलला डिवाइड करा 360 ने, आणि त्याला मल्टिप्लाय करा. जर लेंथ काढतो आहे, तर सर्कलच्या लेंथ साठी काय फॉर्म्युला आहे, लेंथ ऑफ सर्कल. ओके, आपण त्याला लेंथ नाही म्हणत,
पण मोजताना तर लेंथच मोजतो ना आपण. त्याला शब्द काय म्हणतो? सर्क्युम्फरन्स म्हणतो. काय म्हणतो? सर्क्युम्फरन्स. मराठीमध्ये त्याला म्हणतो परिघ. परिघाची लांबी मोजतो ना आपण. ओके. तर मग त्याला काय करायचं? 2πr आहे तर 2πr फक्त मल्टिप्लाय करायचं. त्याचा अँगल किती आहे? डिवाइड बाय 360. जर एरिया ऑफ सेक्टर मोजायचा आहे तर पायरचा स्क्वेअर फक्त त्याला मल्टिप्लाय करायचं अँगलने डिवाइड बाय 360. जर आपल्याला एरिया ऑफ सेक्टर विचारला तर याचं कन्व्हर्जन. ओके. याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये बघा काय अवघड नाहीये. लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क काय घेतली होती आपण? 2πr इंटू थिटा बाय 360 बरोबर, इंटू रेडियस आर अपॉन 2. हा फॉर्म्युला या ठिकाणी बनतो कुणाचा? एरिया ऑफ सेक्टरचा. आता बघा जर मी या ठिकाणी 2 कॅन्सल केलं तर काय बनलं? हे पायरचा स्क्वेअर इंटू थिटा बाय 360. हाच फॉर्म्युला बनला. येतं लक्षात? जो वरती फॉर्म्युला दिलेला होता तोच बनला ना. कसा? परत सांगू एकदा. बघा 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 या ठिकाणी लक्षात घ्या. हा बघा परत सांगतो तुम्हाला. काय फॉर्म्युला म्हटलं इथं? लेंथ ऑफ आर्क. काय लेंथ ऑफ आर्क? काय लेंथ ऑफ आर्क सांगा? लेंथ ऑफ आर्क होती आपली थिटा बाय 360 आणि त्याला मल्टिप्लाय कशाने? 2πr ने. ओके. इंटू रेडियस म्हणजे आर डिवाइड बाय 2. आता बघा हा 2 जर कॅन्सल झाला तर माझ्याकडे समोर काय उरला? हा उरला थिटा बाय 360 इंटू पाय आर इंटू आर, आरचा स्क्वेअर. एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर तेच तर घेतलं होतं ना आपण. बरोबर. हे फक्त एक दुसऱ्या भाषेत. तुम्ही हे 2 लक्षात ठेवा. हे तुम्हाला शॉर्टकट साठी जर लक्षात राहिलं तर यस, वेल अँड गुड. जर एरिया ऑफ सेगमेंट घ्यायचा आहे तर आर स्क्वेअर पाय थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा बाय 2. इतके फॉर्म्युले करा. याच्या बाहेरचं तुम्हाला एकही फॉर्म्युला विचारला जाणार नाही. चला आता आपण बघूयात ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात की बोर्डच्या परीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी आपल्याला बोर्डच्या पेपरला, तुम्हाला पेपर पॅटर्न तर माहितीच आहे, पहिला प्रश्न असतो एमसीक्यू टाईपचा. त्या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन करेक्ट करून लिहायचा असतो. 1 मार्काला जर एमसीक्यू टाईपचा प्रश्न विचारला आणि जर त्याच्यात आपल्याला विचारलं कोन वाज मेल्टेड अँड कास्ट इनटू अ सिलेंडर ऑफ द सेम रेडियस ॲज दॅट ऑफ द बेस ऑफ द कोन इफ द हाईट ऑफ द सिलेंडर इज 5 सेंटीमीटर फाइंड हाईट ऑफ द कोन. जर हा प्रश्न एमसीक्यू मध्ये विचारला तर मी या ठिकाणी फक्त इतकंच लिहिणार ऑप्शन कोणता करेक्ट आहे आणि त्याला एक अशी छान छान चौकट करणार. ओके. पण जर हाच प्रश्न मला थेरॉटिकली विचारला, मला जर याचं एक्सप्लेनेशन लिहायचं असेल तर मग कसं लिहावं लागेल? बघा या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेनेशन पण लिहून दाखवतोय ना तुम्हाला. एक्सप्लेनेशन लिहित असताना गिवन डाटा काय लिहिणार? सगळ्यात सुरुवातीला गिवन डाटा. तर गिवन काय दिलंय बघा या ठिकाणी म्हटलं की कोन होता तो मेल्ट करून त्याचा सिलेंडर बनवला आणि सिलेंडर बनवल्याच्या नंतर त्याचं रेडियस तेच ठेवलं जे कोनचं होतं. आता या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ कोन आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर कसा आहे? इक्वल. कारण त्याच पासून त्याच बनवलं ना, त्याच्यापासूनच त्याला बनवलं. दुसरं तिसरं काही बदल केलेला नाही. आता लक्षात घ्या व्हॉल्यूम ऑफ कोन काय फॉर्म्युला आहे? 1/3πr स्क्वेअर एच. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय फॉर्म्युला आहे? पाय आर स्क्वेअर एच. आता लक्षात घ्या या ठिकाणी दोघांचं रेडियस सेम आहे. ओके. बघा 1/3 कॉन्स्टंट नंबर आहे, पाय कॉन्स्टंट नंबर आहे, पाय कॉन्स्टंट नंबर. आर आणि एच ह्या व्हॅल्यू चेंज होणाऱ्या आहेत. बरोबर. आता याचं आर सेम आहे म्हटले. बरोबर. दोघांचं रेडियस आपल्याला इन्फॉर्मेशन, दोघांचं रेडियस सेम आहे. पण याचं हाईट आणि याचं हाईट मात्र वेगवेगळं असू शकतं. मग याच्या हाईटला जर मी एच म्हटलं तर याच्या हाईटला मी कॅपिटल एच म्हणतो. ओके. क्लिअर सगळ्यांना? आता बघा या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय? सिलेंडरचं हाईट 5 आहे म्हटले. काय आहे? सिलेंडरचं हाईट 5 आहे. म्हणजेच या ठिकाणी मला मिळेल पाय आर स्क्वेअर इंटू 5. ओके. हे बाकी सेम ॲज इट इज 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जे जे सारखं सारखं आहे ते आपण काटाकाटी करू. बघा हा पाय इकडे मल्टिप्लाय आहे, पलीकडे जाऊन डिवाइड झाला तर हा कट होईल. आर स्क्वेअर मल्टिप्लाय आहे, पलीकडे जाऊन डिवाइड झाला तर कट होईल. म्हणजे या ठिकाणी माझ्याकडे उरला 1/3 इंटू एच इक्वल टू पलीकडे उरला 5. आता हा 3 कसा आहे? डिवाइड पलीकडे जाऊन होईल मल्टिप्लाय, म्हणजे एच इज इक्वल टू 3 इंटू 5 दॅट इज इक्वल टू 15. म्हणून मग मी म्हणू शकतो देअरफॉर हाईट ऑफ कुणाचं कोन इज किती आलं? किती आलं? 15 सेंटीमीटर. असं छान छान लिहून त्याला एक अशी चौकट करा. बघा हा प्रश्न आपल्याला ऑप्शनल विचारलेला होता. ऑप्शन मध्ये चेक करा 15 कुठं आहे? ऑप्शन ए बघा.
ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे 15. म्हणजे त्या ठिकाणी मग मी काय म्हणणार, ऑप्शन नंबर ए इक्वल टू 15 सेंटीमीटर, आणि त्याला असं छान छान चौकट करणार. बघा या ठिकाणी जर आपल्याला म्हटलं फाइंड व्हॉल्यूम ऑफ द क्यूब, अरे किती सोपा प्रश्न आहे, किती सोपा प्रश्न आहे. लिहा इथं, हेअर व्हॉल्यूम ऑफ क्यूब, व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय फॉर्म्युला आहे. तर काय म्हटलं त्यांनी, साईड म्हटलं ना, मग आपण मी म्हणा साईड, काय म्हणा साईड, त्याचा क्यूब, साईड किती दिली या ठिकाणी 0.01, त्याचा क्यूब, आता बघा 0.01 चा क्यूब म्हणजे 0.01 इंटू 0.01 इंटू 3 वेळेस गुणाकार करा. आता या ठिकाणी 3 वेळेस गुणाकार करायचा तर काय, एकनीच गुणा ना, एक गुणिले एक गुणिले एक, उत्तर एकच येणार आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी मला 1च मिळेल. आता अडचण फक्त अशी आहे की इथं पॉईंट मध्ये दिलं, मग काय करायचं, आता पॉईंट किती नंतर आहे, 2 नंबर नंतर ना, 1 2. ओके, मग गुणाकार केला तर 4 नंतर होईल, तिसऱ्यांदा गुणाकार केला की 6 नंतर होईल. मग बघा 1 2 3 4 5 6 आणि इथं झालं. ठीक आहे, बघा जर एकदा गुणलं तर पॉईंट इथं, दोनदा गुणलं पॉईंट इथं, तिसऱ्यांदा गुणलं की पॉईंट इथं, दोन दोन पॉईंट वाढत जाईल. ओके, म्हणजे माझं उत्तर आलं 0. किती आलं उत्तर, 0.0000001 सेंटीमीटर. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आपण व्हॉल्यूम मोजला, काय मोजला, व्हॉल्यूम, म्हणून या ठिकाणी युनिट देताना सेंटीमीटरचा क्यूब असं आपण म्हणणार. ओके, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ कोन. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जे काही युनिट्स आहे ते कधीच चुकू द्यायचे नाही. जर सिंगल डायमेन्शन असेल, सिंगल तर सेंटीमीटर. ओके, एरिया असेल तर त्या ठिकाणी काय झालं, लेंथ इंटू लेंथ झालं ना, मग त्या ठिकाणी सेंटीमीटरचा स्क्वेअर. जर व्हॉल्यूम असेल तर सेंटीमीटरचा क्यूब. ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. बघा आहे का असा ऑप्शन 0.0001, या ठिकाणचा ऑप्शन डी बघा, ऑप्शन नंबर डी लिहा मग. देअरफॉर ऑप्शन डी दॅट इज 0.00001 सेंटीमीटर क्यूब इज आवर करेक्ट आन्सर. क्लिअर सगळ्यांना. चला, जर आपल्याला म्हटलं द कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम ऑफ कोन इज 21 पाय सेंटीमीटर स्क्वेअर, ज्या ज्या इन्फॉर्मेशन दिलेल्या त्या आपण लिहून घेऊ. काय म्हटलंय, द कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम गिवन डाटा. काय म्हटलं, कर्व सरफेस एरिया फॉर फ्रस्टम म्हटलं, कुणासाठी, फॉर फ्रस्टम, कर्व सरफेस एरिया इक्वल टू किती दिला, 21 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, त्यानंतर इफ द रेडियस ऑफ इट्स अप्पर अँड लोअर सर्क्युलर सरफेस आर 5 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. लक्षात घ्या, आता इथं शब्द काय वापरला बेटा, इथं शब्द काय वापरला, रेडी. ओके, आता एक जर असेल, काय असेल, एक 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 तर त्याला म्हणतात रेडियस, पण एकापेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणतात रेडी. ते शिकले ना, इंग्रजी ग्रामर मराठी ग्रामर शिकले की नाही, एक वचन अनेक वचन, बरोबर. जर एक असेल तर रेडियस, अनेक असतील तर रेडी म्हणतात त्याला. ओके, मग या ठिकाणी किती दिल्या, 2 दिल्या. मग 2 काय, तर पहिल्याची रेडियस आणि दुसऱ्याची रेडियस. पहिल्याची रेडियस किती आहे, दॅट इज R1. तर R1 कुणाला 5 सेंटीमीटर, बरोबर. आणि नंतर दुसरी पण दिली ना अजून, R1 ला जर म्हणलं 5 सेंटीमीटर तर R2 किती आहे, 7 सेंटीमीटर. दॅट्स इट. नंतर दुसरं काही दिलंय का, देन इट्स टोटल, टोटल सरफेस एरिया काढायचं, काढू आपण. चला बघा, कर्व सरफेस एरिया दिला 21 पाय. आता मला सांगा, कर्व सरफेस एरियासाठी काय फॉर्म्युला आहे, कर्व सरफेस एरियासाठी फॉर्म्युला आहे पाय आर यल. काय फॉर्म्युला आहे, पाय आर यल. पण आता आपण फर्स्ट टर्म मध्ये आहोत, मग फर्स्ट टर्म मध्ये पाय घेतला, यल घेतला, आर काय घेणार, R1 प्लस R2 इक्वल टू हा आपला 21 पाय ऍज इट इज. आता बघा, पाय मल्टिप्लाय आहे, पलीकडे 2 डिवाइड होईल, म्हणजे पाय पाय या ठिकाणी झाला कॅन्सल. आपल्याकडे या ठिकाणी उरला फक्त यल इक्वल टू 21 R1 प्लस R2. R1 प्लस R2 च्या जागी किमती पुट करा. R1 ची किंमत आहे 5 प्लस R2 ची आहे 7, म्हणजे या ठिकाणी मला मिळालं यल इज इक्वल टू 21, 5 आणि 7 झालं 12, 12 पलीकडे होईल डिवाइड. यल इज इक्वल टू 21/12 सेंटीमीटर. ओके, आता बघा आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, हे बरोबर. मी काय करतो, थोडंही कळली बघा, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, जे कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते लिहा. ओके, बघा
आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे टोटल सरफेस एरिया. बघा, टोटल सरफेस एरियासाठी आपण काय फॉर्म्युला घेतला होता, तर पाय आर यल प्लस पाय आर चा स्क्वेअर प्लस पाय आर चा स्क्वेअर. आता कोणासाठी घेतलं होतं, हे घेतलं होतं कोनसाठी. या ठिकाणी आपण बघतो आहोत फ्रस्टम. मग फ्रस्टम मध्ये बघा पाय यल या ठिकाणी घेतलं होतं ना आपण, पाय यल आणि R1 प्लस R2. मग त्याच गोष्टी करू. ओके, म्हणजेच या ठिकाणचा आपला हा आर जाईल आणि या आरच्या जागी काय असणार, तर R1 प्लस R2 येते लक्षात, प्लस त्यानंतर हा आपला पाय R1 चा स्क्वेअर पाय R2 चा स्क्वेअर. दॅट्स इट. म्हणजेच या ठिकाणी मला मिळालं बघा, काय मिळालं, तर पाय इंटू यल समोर प्लस कोण पाय आरचा स्क्वेअर प्लस पाय आरचा स्क्वेअर. दॅट्स इट. ठीक आहे, हा काय तयार झाला या ठिकाणी आपला फॉर्म्युला टोटल सरफेस एरियाचा. फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. तुमच्या लक्षात नाही राहणार किंवा राहील त्यासाठी मी तुम्हाला ही स्टेप सांगतो आहे, बरोबर. जर तुम्ही कोणचा जरी फॉर्म्युला पाठ केला तरी लक्षात घ्यायचं. क्लिअर, सगळ्यांना कसं आलं, समजलं. आता बघा, या ठिकाणी आपलं पाय ऍज इट इज ऑप्शन दिलंय का, हा सगळे ऑप्शन पाय मध्येच दिले बघा, सगळे ऑप्शन पाय मध्ये दिले, म्हणून मी पायची व्हॅल्यू पुटच नाही करत. मग पायच्या जागी फक्त पायच ठेवतो. इंटू यल ची किंमत किती आली, 21/12 इंटू R1 प्लस R2. R1 किती आहे 5 प्लस R2 आहे 7 प्लस पाय इंटू R1 किती आहे 5 त्याचा स्क्वेअर प्लस पाय R2 किती आहे 7 त्याचा स्क्वेअर. आता बघा, या ठिकाणी आपलं पाय ऍज इट इज हा 12, हा 5 आणि 7 झाला 12, 12 कॅन्सर. म्हणजे या ठिकाणी मला मिळालं पाय 21 प्लस या ठिकाणी बघा 5 चा स्क्वेअर दॅट इज 25 पाय. या ठिकाणी 7 चा स्क्वेअर 49 पाय. करा बरं, 21 पाय 25 पाय आणि 49 पाय किती झालं, हे 70 आणि 95. ओके, दॅट इज 95 पाय सेंटीमीटर. सेंटीमीटर काय, हा एरिया, मग एरिया म्हणून सेंटीमीटरचा स्क्वेअर. म्हणजेच मला मिळालं देअरफॉर टोटल सरफेस एरिया. तर टोटल सरफेस एरिया किती मिळाला, तर तो मिळाला मला या ठिकाणी 95 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच मग या ठिकाणी माझा ऑप्शन कोणता करेक्ट आहे, ऑप्शन नंबर सी. लिहा मग, देअरफॉर ऑप्शन नंबर सी. देअरफॉर ऑप्शन C, that is 95 pi centimeter square is our correct answer. क्वेश्चन 1B मध्ये आपल्याला 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. त्या ठिकाणी जर आपल्याला विचारलं द एरिया ऑफ सर्कल इज 314 सेंटीमीटर स्क्वेअर अँड द एरिया ऑफ इट्स मायनर सेक्टर दिलेला आहे, फाइंड एरिया ऑफ मेजर सेक्टर. लक्षात घ्या, या ठिकाणी लिहायचं हेअर एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल इक्वल टू, जर एखादा सर्कल असेल, समजा या सर्कलला मी 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. ओके, जो छोटा पार्ट असेल त्याला म्हणतात मायनर आणि जो मोठा पार्ट असेल त्याला म्हणतात मेजर. ओके, आणि ते सेक्टर झाले सेक्टर, मायनर सेक्टर मेजर सेक्टर. मग सर्कलचा टोटल एरिया किती असणार आहे, तर जो मायनर सेक्टर तयार झाला, बरोबर, म्हणजेच एरिया ऑफ कुणाचा, मायनर सेक्टर प्लस एरिया ऑफ कुणाचा, मेजर सेक्टर. ज्या मग इथं एरिया ऑफ मेजर सेक्टर. आता ज्या व्हॅल्यू माहित आहेत त्या पुट करा. एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे 314 सेंटीमीटर स्क्वेअर इक्वल टू एरिया ऑफ मायनर सेक्टर दिलेला आहे 80 प्लस एरिया ऑफ मेजर सेक्टर माहीत नाही, मग तो ऍज इट इज. आता बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, हा 80 पॉझिटिव्ह आहे, इकडे काय होईल निगेटिव्ह, म्हणजे 314 मायनस 80 इक्वल टू एरिया ऑफ कुणाचा, मेजर सेक्टर. आता बघा, 314 मधून जर 80 गेले तर किती उरतील, 234 लिहून टाका मग. देअरफॉर एरिया ऑफ कुणाचा, मेजर सेक्टर इक्वल टू 234 सेंटीमीटर स्क्वेअर. दॅट्स इट. आणि असं एक छान छान पद्धतीने त्याला चौकट करून द्या. 1 मार्काचा प्रश्न आहे, आपल्याला या ठिकाणी 1 मार्क मिळून जाईल. बघा, जर आपल्याला विचारलं व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल टँक इज 84.08 मीटर क्यूब, फाइंड इट्स कॅपॅसिटी इन लिटर्स. या ठिकाणी लक्षात घ्या, हिअर
व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर किती दिलेला आहे, तर तो दिला 84.08 मीटर क्यूब. देअर फोर कॅपॅसिटी ऑफ टँक इन लिटर, इन लिटर. तर लिटर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर जो व्हॉल्यूम आहे तो ऍज इट इज लिहून घ्यायचा, त्याला मल्टिप्लाय करायचं. जर मीटर क्यूब असेल तर व्हॉल्यूम जो आहे तो ऍज इट इज लिहिला. जर मीटर क्यूब असेल तर त्या मीटर क्यूबच्या जागी त्याला मल्टिप्लाय करायचं 1000 ने, 1000 ने. ओके, म्हणजे मीटर क्यूबला जर 1000 ने गुणलं तर ते मीटर क्यूब बनतं लिटर. काय म्हणता, लिटर. दॅट्स इट. कितीने गुणायचं, फक्त मीटर क्यूबला उडवायचं आणि 1000 ने गुणायचं. चला 1000 ने गुणायला हा पॉईंट 2च्या नंतर इकडे जाईल. ओके, आणि अजून एक झिरो उरला म्हणजे या ठिकाणी बनेल 84080 लिटर. दॅट्स इट. देअर फोर जो प्रश्न विचारला होता तो लिहा. बरोबर, कॅपॅसिटी ऑफ सिलेंड्रिकल टँक इन लिटर किंवा डायरेक्ट लिहा टँक इज किती आली, 84,080 लिटर. दॅट्स इट. आणि याला अशी छान छान पद्धतीने चौकट करा. क्लिअर सगळ्यांना? ओके, किती मार्काचा प्रश्न आहे हा, तर हा 1 मार्काला आपल्याला विचारला जाऊ शकतो. काय करायचं, फक्त मीटर क्यूबला 1000 ने गुणायचं, मीटर क्यूब बनतं लिटर मध्ये. व्हॉट इज द सरफेस एरिया ऑफ अ स्पेअर विथ रेडियस. किती सोपा प्रश्न. ठीक आहे, सोडव सांगतो मी, सोडून दाखव. ओके, चला बघा दाखवतो सोडून. या ठिकाणी हेअर गिवन काय आहे, रेडियस. रेडियस रेडियस किती, 21 सेंटीमीटर. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, सरफेस एरिया ऑफ स्पेअर. सरफेस एरिया ऑफ स्पेअर काय फॉर्म्युला सांगा, 4 चा स्क्वेअर, म्हणजे ज्या ठिकाणी मला मिळेल 4 पाय 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 इंटू आर स्क्वेअर, दॅट इज 21 इंटू 21. आता बघा पायची किंमत काय पुट करायची. पायच्या 2 किमती माझ्याकडे, एक आहे 3.14 आणि दुसरी आहे 22/7. नेहमी लक्षात ठेवायचं, जर इथं रेडियस किंवा कोणता पण जर 7 ने भाग जाणारा नंबर आला तर हे पुट करायचं 22/7. किती, 7 ने डिवाइड होणारा नंबर आला तर हे पुट करायचं, नाही तर आपलं 3.14 तर आहेच. ठीक आहे, मग या ठिकाणी 7 ने भाग जाईल म्हणून मी 22/7 पुट करतो. लक्षात आलं का. आपल्याला या ठिकाणी म्हटलं का पायची किंमत ही पुट करा ती पुट करा, नाही, मग आपल्याला मनाने पुट करायची आहे ना. मग आपण मनाने पुट करत असताना कोणती किंमत पुट करायची बघायचं, 7 ने भाग जातोय का, हा जातोय, मग 7 पुट करायचं. नसन भाग जात तर मग हे आपलं 3.14 तर आहेच. ठीक आहे, चला बघा 7 एक 7, 7 त्रिक 21, म्हणजेच या ठिकाणी मला मिळालं 22 चौक 88 गुणिले 21 त्रिक 63. बरोबर, चला गुणाकार करा. 63 8 126 252 504, परत 63 8 504 आणि हे झाले 554. ओके, किती, हा काय आहे, सरफेस एरिया आहे म्हणून सेंटीमीटरचा स्क्वेअर. बरोबर, मग या ठिकाणी रिमार्क काय लिहिणार, therefore surface area of sphere is किती आला, 5544. ओके, 5544 सेंटीमीटरचा स्क्वेअर. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना. ओके, अशा पद्धतीने हा आपल्याला 1 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 2A हा आपल्या ऍक्टिव्हिटीचा प्रश्न असतो. आतापर्यंत आपण भरपूर असे उदाहरणं बघितलेले आहेत. यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, 2 मार्काचा प्रश्न, 4 रिकाम्या जागा भराव्या लागतात. फाइंड सरफेस एरिया ऑफ स्पेअर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. काय सांगितलं मी तुम्हाला, प्रत्येक वेळेस एकच गोष्ट सांगत असतो, काय की ऍक्टिव्हिटी पासून ते शेवटपर्यंत जशाच तसं एकदा लिहून घ्यायचं. सगळं एकदा लिहून घेतलं की चला आता आपण फक्त रिकाम्या जागा भरत चालायच्या. सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर ऑलरेडी फॉर्म्युलेला 4 स्क्वेअर. पुढच्या स्टेपला किमती पुट केल्या, 4च्या जागी 4, पायच्या जागी 22/7. ओके, आता इथं चौकट दिली, चौकटीचा स्क्वेअर, चौकट दिली म्हणजे कुणाचा स्क्वेअर, आरचा स्क्वेअर. सांगा आर 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 रेडियस 7, म्हणजे या रिकाम्या जागी काय असणार आहे, तर 7 असेल. काय असेल, 7 असेल. ओके, चला पुढची स्टेप. सगळं ऍज इट इज लिहिलं, 4च्या जागी 4, 22/7 सगळं लिहिलं, फक्त 7 स्क्वेअर तिथं काहीच नाही लिहिलं. मग 7चा स्क्वेअर, मग या ठिकाणी 49. काय लिहिणं अपेक्षित आहे, 49. ठीक आहे, थोडं मोठ्या अक्षरात लिहू का, 49. ओके, आता बघा समोरच्या स्टेपला या ठिकाणी काय केलं,
हा म्हटलं 7 एक 7, 7 7 49 आणि इथं 7 लिहिलं. 7 एक 7, 7 7 49 आणि या ठिकाणी 7 लिहिलं. मग ह्या चौकटीत काय लिहिणं अपेक्षित आहे? तर जे उरलं ते 4 आणि 22. 4 आणि 22 तिथं लिहायचं आहे. बरोबर? मग 4 22 काय संबंध दोघांच्या मध्ये मल्टिप्लाय. करा बरं त्या ठिकाणी गुणाकार 22 आणि 4चा जर गुणाकार करसाल तर या ठिकाणी मला मिळेल 88. काय मिळालं या ठिकाणी? 88. दॅट इज 88. झालं. आता या ठिकाणी करा मल्टिप्लाय. 88 आणि 7चा जर गुणाकार करसाल तर ते मिळेल 616. म्हणजे या चौकटीमध्ये किती येईल? 616. आता या ठिकाणी हे मिळालं स्क्वेअर मीटर. काय मिळालं? स्क्वेअर मीटर. आता सर स्क्वेअर मीटर असं लिहायचं का? यस, बिलकुल असं लिहू शकता किंवा असं लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे, दोन्हीपैकी काहीही लिहिलं तरी काही हरकत नाही. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बी प्रश्न जर आपल्याला विचारला, 1-2 मार्काला प्रश्न देतात. मेजर ऑफ अन आर्क ऑफ सर्कल इज 80 डिग्री. बरोबर, या ठिकाणी जे जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. हे गिव्हन डाटा काय काय दिलंय तर सुरुवातीला दिलं 80 डिग्री. 80 डिग्री काय एवढा? तर मेजर ऑफ अन आर्क ऑफ सर्कल इज 80 डिग्री, म्हणजे त्याचं थिटा दिला इथं 80 डिग्री. अँड इट्स रेडियस इज 18 सेंटीमीटर. आर इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. समोर फाइंड द लेंथ ऑफ आर्क. काय घेतलं? लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ द आर्क हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बस, दॅट्स इट. ओके, चला घ्या फॉर्म्युला. काही फॉर्म्युला माहित आहे का? यस, बिलकुल माहिती आहे ना. काय फॉर्म्युला? हेअर लेंथ ऑफ द आर्क. काय सांगितलं होतं? लेंथ मोजतोय ना, लेंथ मोजतोय कुणाचं? आर्कचं. 2 पाय आर ने मल्टिप्लाय करा म्हटलं होतं. कुणाला? तर जो काही अँगल आहे डिवाइड बाय 360. आठवलं? अँगल डिवाइड बाय 360 इंटू 2 पाय आर. ओके, चला या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. थिटाची व्हॅल्यू किती दिली? तर थिटाची व्हॅल्यू दिली मला 80 डिग्री डिवाइड हे माझं 360 डिग्री. ओके, इंटू 2 इंटू पाय इंटू आर. आर किती आहे या ठिकाणी? 18. ओके, आता पायच्या जागी काय पुट करू बेटा? पायच्या जागी ऑलरेडी व्हॅल्यू दिली बघा त्यांनी 3.14. त्यामुळे मी या ठिकाणी काही दुसरं डोकं लावण्याची गरज नाही. ओके, दॅट्स इट. आता बघा काय होऊ शकतं का? तर यस, बिलकुल होऊ शकतं. ह्या 2 याला भाग द्या. ठीक आहे, 2 भाग द्या सर. तर किती बनेल या ठिकाणी? वरती बनलं बघा 80 गुणिले 3.14 गुणिले 18 आणि खाली किती बनलं? 2 याला भाग दिले असेल तर 180. ओके, हा 0 काटला, 0 काटला, 18 काटला, 18 काटला. ओके, म्हणजेच काय राहील या ठिकाणी? 8 गुणिले 3.14. चला 8चा आणि 3.14चा गुणाकार करा. तो किती मिळेल मला? 8 गुणिले 4 32, दॅट इज 25.12. ओके, आणि काय आहे? ही लेंथ आहे. लेंथ कशी दिलेली आपल्याला? सेंटीमीटर दिलेली, म्हणून सेंटीमीटर. आता सगळं झालं की शेवटी एक छान छान रिमार्क लिहा. देअरफॉर लेंथ ऑफ द आर्क इज किती आलं बेटा? 25.12 सेंटीमीटर. आणि त्याला एक अशी छान छान चौकट करा. क्लिअर सगळ्यांना? ओके, चलो. क्वेश्चन नंबर 3 आहे. हा आपल्या ऍक्टिव्हिटीचा प्रश्न असतो. 3 मार्कांना ऍक्टिव्हिटी विचारली जाते. 3 मार्कांसाठी 6 रिकाम जागा आपल्याला फिल कराव्या लागतात. बघा, ऍक्टिव्हिटी पासून ते शेवटपर्यंत जसंच तसं सेम 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 लिहून घ्यायचं. काहीही बदल करायचा नाही. वाचा प्रश्न. द रेडियस ऑफ मेटॅलिक स्फिअर इज 3 सेंटीमीटर. इट वॉज मेल्टेड टू मेक अ वायर ऑफ डायमीटर 4 mm. फाइंड द लेंथ ऑफ द वायर. काय केलं? एक आपल्याकडे मेटॅलिक स्पिअर होता. तो स्पिअरचं आपण एक मेटॅलिक वायर तयार केली. ठीक आहे, आता बघा जे इन्फॉर्मेशन दिलंय. फॉर मेटॅलिक स्पिअर फॉर सिलेंड्रिकल डायमीटर, या ठिकाणी पहिली रिकाम जागा. व्हॉल्यूम ऑफ स्पिअर 4/3 पाय आर क्यूब. या चौकटीत आपण काय लिहिणं अपेक्षित आहे? तर डायरेक्ट याचं कॅल्क्युलेशन. ओके, चला बघा करा कॅल्क्युलेशन. काय मिळेल या ठिकाणी? तर 4/3 ऍज इट इज, पाय ऍज इट इज, आर 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 कुणाचं? स्पेअरचं आर किती दिलेलं आहे? 3. म्हणजे ज्या ठिकाणी असेल 3चा क्यूब, म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3. ठीक आहे, चला 3 आणि 3 कटला. या ठिकाणी काहीच नाही लिहिलेलं. ओके, म्हणजेच काय मिळेल मला? मग 3 3 जा 9, 9 इंटू 4 36 इंटू पाय. लिहा या ठिकाणी 36 पाय. काय घ्यायचं? 36 पाय. दॅट्स इट. क्लिअर? आता समोरची रिकामी जागा. डायमीटर ऑफ वायर दिलेला आहे 4 mm. या 4 mm चं म्हटलं सेंटीमीटर. आता कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा. या ठिकाणी ऑलरेडी तर दिलेलं आहेच, पण तुम्ही लक्षात ठेवा जर दिलेलं नसेल तर 1 सेंटीमीटर किती? 1 सेंटीमीटर बरोबर
किती असतं 10 mm असतं. किती असतं 10 mm. आता बघा हे 4 mm होतं. चं सेंटीमीटर केलं मग काय करायचं तर 1 mm बरोबर याला 10 ने भागायचं 0.1 सेंटीमीटर असतं. राहील लक्षात. ओके. जर सेंटीमीटरचं एम करायचं 1 सेंटीमीटर 10 mm. ठीक आहे. जर चं सेंटीमीटर करायचं तर 1 mm बरोबर 0.1 सेंटीमीटर. मग या ठिकाणी 4 mm चं काय असेल तर 0.4 सेंटीमीटर. डन. आता समोर बघा रेडियस ऑफ वायर d/2. आता रेडियस किती मिळाली होती 0.4. मग या ठिकाणी किती असेल 0.4/2. याला 0.4 ने डिवाइड करा म्हणजे हा आपल्याला मिळाला 0.2. व्हॉल्यूम ऑफ वायर पाय आर स्क्वेअर एच. आता या ठिकाणी ऑलरेडी पाय आणि एच दिला आपण फक्त आर चा स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा. आपण काय कॅल्क्युलेट करायचा आर चा स्क्वेअर. मग मला सांगा या ठिकाणी आर किती आहे तर आर दिलेला आहे बघा 0.2 आपण घेतलं ना. मग 0.2 चा स्क्वेअर तर करा 2 चा स्क्वेअर कराल तर 4. आता फक्त पॉईंट किती नंतर द्यायचा जो एका नंतर होता बरोबर ना 0.2 इंटू 0.2 तर 2 गुणिले 2 उत्तर 4च येणार. पण पॉईंट 1 2 नंतर यावं लागेल ना म्हणजे 1 2 इथं येईल आपला पॉईंट बरोबर म्हणजे आन्सर काय येईल मग आपलं 0.04. ओके. डन. समोर बट व्हॉल्यूम ऑफ वायर इक्वल टू ओके ओके ओके. हा हे बघा ऑलरेडी इथं पण आलेलं आहे. ठीक आहे म्हणजे इथं बघू नाही लिहू शकता. ठीक आहे. समोर 36 पाय आपण ते पण त्या ठिकाणी घेतलं होतं. आता एच इज इक्वल टू किती आलं हा पाय काटला पाय काटला. ठीक आहे म्हणजे एच राहिला फक्त हा 0.04 पलीकडे जाऊन डिवाइड झाला. मग आता त्या चौकटीत काय लिहिणं अपेक्षित आहे तर त्या 36ला भाग द्यायचा 0.04 ने. बघा भाग कसा द्यायचा सांगतो तुम्हाला. 36 डिवाइड बाय 0.04. आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या पॉईंटने तर काही भाग देता येणार नाही. देता येतो पण थोडा अवघड जाईल ना. मग काय करू हा पॉईंट हटवू म्हणजेच खाली लिहू 4. मी काय केलं खाली पॉईंट 2 नंतर हटवला ना 2 नंतर पॉईंट हटवला मग वरती 2 झिरो देणार वरती 2 झिरो देणार द्या 0 चला मग 3600 भागिले करा 4. ओके. आता तर देता येईल ना भाग 4 1 4 4 9 36 आणि समोरचे 2 म्हणजे या ठिकाणी किती आलं 900. काय आलं 900. दॅट्स इट. आता सगळ्यात शेवटी आपल्याला सेंटीमीटरचं लिहायचं मीटर. आता सेंटीमीटरचं मीटर येतं सगळ्यांना. सेंटीमीटरचं जर मीटर करायचं असेल तर या ठिकाणी लक्षात ठेवा 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. ओके. 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. मग आपलं किती आहे 900 सेंटीमीटर. ठीक आहे. मग काय करसान ह्या 900 सेंटीमीटरला डिवाइड करा 100 सेंटीमीटरने. ठीक आहे. मग किती मिळेल ते तुम्हाला ह्या 0 काटला तर ते मिळेल तुम्हाला 9 मीटर. मग या ठिकाणी लिहा किती आलं एच इज इक्वल टू 9 मीटर. ओके. म्हणजेच हे आपल्याला मिळालं एच इज इक्वल टू 9 मीटर. किती रिकाम जागा भरल्या 1 2 3 4 5 आणि 6. या ठिकाणी आपल्याला किती मार्क 3 मार्क मिळून जातील. बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3B आपल्याला जर विचारलं इन द ऍडजॉइनिंग फिगर ओ इज सेंटर ऑफ सर्कल. ओके. फाइंड एरिया ऑफ द शेडेड रिजन. आपल्याला या ठिकाणी या शेड केलेल्या रिजनचा काय करायचा आहे तर एरिया काढायचा आहे. बघा शेड केलेला कोणता हा. ठीक आहे. हा ब्लॅक कलरने शेड केलेला इथं आणि ते ब्लॅक ब्लॅक तुम्हाला आता दिसत नाही. ओके. तर त्याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. बघा या ठिकाणी हिअर एरिया ऑफ कोणाचा म्हणला शेडेड रिजन. तर शेडेड रिजन मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला बघा कोणता एक सगळ्यात शेवटचा होता ना आर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पाय अपॉन 360 थिटा मायनस साइन थिटा अपॉन 2. आठवलं सगळ्यांना. ओके. सगळ्यात शेवटचा फॉर्म्युला सांगितला होता तर तो आहे ह्या सेगमेंट आर्क साठी. ओके. ह्या सेगमेंट साठी. आता या ठिकाणी आर काय आहे आर काय आहे घ्या हिअर गिवन डाटा गिवन डाटा काय दिला ओ इज द सेंटर ऑफ सर्कल मेजर ऑफ आर्क पी क्यू आर इक्वल टू 60 डिग्री. त्यानंतर अजून काय दिले दुसरं दिलंय बघा ओ पी तिलाचे आपण म्हणू आर. ओके. ती दिलेली आहे या ठिकाणी 10 सेंटीमीटर. नंतर काय दिलं फाइंड द एरिया आणि त्याच्यानंतर पाय आणि √3 ची व्हॅल्यू दिलेली आहे. आता लक्षात घ्या आपल्याला काय काय पाहिजे आपल्याला पाहिजे आर स्क्वेअर. तर आर किती म्हटलं या ठिकाणी आपण म्हटलं 10 दॅट इज 10 चा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये
पायची व्हॅल्यू 3.14 इंटू थिटा माहित नाही हा, बघा थिटा पण काढू आपण. हा आपला 360 ऍज इट इज मायनस या ठिकाणी साइन थिटा माहित नाही अपॉन 2. आता लक्षात घ्या, आपल्याला फक्त राहिला थिटा काढायचा. काय काढायचा राहिला? थिटा. मग थिटा किती असेल या ठिकाणी? थिटा किती असेल तर थिटासाठी या ठिकाणी लक्षात घ्या ऍज मेजर आर्क. आता थिटा कुणाच काढत असतो आपण? तर हा जो काही आर्क आहे याचा सेंटर सोबत अँगल किती तयार झाला तोच असतो ना आपला थिटा. मग आपल्याला या आर्कचं मेजर दिलं, बरोबर. या ठिकाणी काय दिलं? मेजर ऑफ आर्क पी क्यू आर दिलं. तो मेजर ऑफ आर्क पी क्यू आर कोणासोबत तयार झाला? या सेंटर पॉइंट ओ सोबत तयार झाला ना. म्हणजेच तो आर्क या सेंट्रल अँगल सोबत, ज्याला की आपण म्हणतो मेजर ऑफ अँगल पी ओ आर इक्वल टू 60 डिग्री, जे की असेल आपला थिटा. तेच झालं आपला थिटा. या ठिकाणी रिप्रेझेंट काय दिसाल? अँगल विथ सेंटर म्हणा किंवा सेंट्रल अँगल म्हटलं तरी चालेल. दॅट्स इट. बरोबर. कुणासोबत? सेंटर सोबत अँगल तयार झाला ना. ओके, चला आता या ठिकाणी लक्षात घ्या, मग मी म्हणणार या ठिकाणी थिटा. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. आणि आता या व्हॅल्यू पुट करा. बघा थिटा किती मिळाला मला? 60 डिग्री. घ्या मग इथं 60 डिग्री. आता साइन ऑफ 60 डिग्री. ठीक आहे. बघा या ठिकाणी आता आपण करूयात याचे कॅल्क्युलेशन. 10 चा स्क्वेअर 100 ब्रॅकेटमध्ये 60 काटला 60 काटला म्हणजे ज्या ठिकाणी राहिला 3.14 डिवाइड बाय 6. हा 0 काटला 6 ओके. नंतर मायनस साइन 60 किती आहे? √3/2 आणि हा खालचा 2 ऍज इट इज. ठीक आहे. म्हणजेच काय मिळालं बघा या ठिकाणी 100 ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. दोघांची काय करायची? सबट्रॅक्शन. बेस सेम आहे का? नाही. करा सेम मग बेस. 6 4 जा 24 क्रॉस मल्टिप्लाय. कुणी 3.14 ने मल्टिप्लाय करा 4 ला. किती होईल हे? 3 चौक 12 12.56 मायनस 6 ने याला मल्टिप्लाय करा 6 इंटू आता √3 ची किंमत किती दिलेली या ठिकाणी? ऑलरेडी दिली ना 1.73. मग डायरेक्ट मल्टिप्लाय करा 6 ने किती गुणा 1.73 ला किती? साइन 3 18 साइन 7 42 ओके. नंतर 6 1 6 आणि 4 10 10.38 ओके. म्हणजेच मग मला या ठिकाणी किती मिळेल सांगा? हा आपला 100 डिवाइड बाय 24 इंटू करा 12.56 मायनस 10.38 तर किती झाले मग हे 2.18. ठीक आहे. चला आता याला डिवाइड करा. हे किती झालं आपलं? हे झालं 218 भागिले 24. ओके. आता भाग जाईन का त्याला? करा बरं. 218 भागिले 24 तर नाही जाते भाग. 24 9 216.0 8 उरले 8 24 त्रिक 72 उरले 8 24 त्रिक म्हणजेच किती आलं? 9.0833. हा आहे माझा एरिया म्हणून सेंटीमीटरचा स्क्वेअर. सेंटीमीटरचा होता ना, सेंटीमीटरचा स्क्वेअर. दॅट्स इट. आता सगळ्यात शेवटी लिहा रिमार्क. देअरफॉर एरिया ऑफ शेडेड रिजन इज किती आला सांगा? 9.0833 सेंटीमीटरचा स्क्वेअर. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? ओके. काय करायचं होतं? फक्त आपल्याला गुणाकार करायचं होतं. आपल्या प्रश्नपत्रिकेमधील सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे 4 मार्कांना विचारला जाणारा प्रश्न. क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी म्हटलंय सम प्लास्टिक बॉल्स ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर वेअर मेल्टेड अँड कास्ट इन टू अ ट्यूब. The thickness, length and outer radius of tube were 2 centimeter, 90 centimeter and 30 centimeter respectively. How many balls were melted to make the tube? लक्षात घ्या, समजा काही प्लास्टिक बॉल्स मिळून एक प्लास्टिकचं ट्यूब बनवायचं आहे. ओके. आता ते बॉल जे असतील तर आपण त्याचा पण व्हॉल्यूम काढू. पण या ठिकाणी ट्यूब कशी आहे बघा, तर ट्यूब दिलेली आहे. ट्यूबचं लेंथ दिलंय 90 सेंटीमीटर. आता हे ट्यूबचं लेंथ आपल्यासाठी आपण हाईट म्हणणार याला. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलंय अजून समोर? काय म्हटलंय बघा, तर थिकनेस. ओके. याचं थिकनेस दिसतंय सगळ्यांना? थिकनेस हे थिकनेस. ठीक आहे. हे थिकनेस जाडी याची ही थिकनेस किती दिली? 2 सेंटीमीटर. त्यानंतर लेंथ 90 सेंटीमीटर आपल्यासाठी हाईट झाली.
आणि 30 सेंटीमीटर याचं आउटर म्हणजे बाहेरचं रेडियस दिलंय याचं 30 सेंटीमीटर. बघा जे जे इन्फॉर्मेशन दिलंय सुरुवातीला मी तर ते इन्फॉर्मेशन लिहून घेतो. काय दिलंय? स्पेरिकल बॉल साठी दिलं मला रेडियस 1 सेंटीमीटर, त्यानंतर प्लास्टिक ट्यूब साठी थिकनेस दिलं, लेंथ दिलं आणि आउटर रेडियस दिलं. क्लिअर सगळ्यांना? आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे की किती बॉल्स लागतील मला प्लास्टिकचं ट्यूब बनवण्यासाठी. दॅट्स इट. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे आहे प्लास्टिकचं ट्यूब. आता प्लास्टिकचे बॉल वितळवून मला बनवायची ट्यूब, तर ट्यूब साठी प्लास्टिक किती लागणार बेटा? तर फक्त इतकंच लागेल ना, जे थिकनेस तितकं लागेल. हे मध्ये लागेल का? नाही. मग मी काय करतो, तर ह्या कम्प्लीट ट्यूबचा काढतो व्हॉल्यूम. कम्प्लीट ट्यूबचा काढतो व्हॉल्यूम. त्याच्यामधून आता कम्प्लीट ट्यूबचा जर व्हॉल्यूम काढायचा, तर मला याचं आउटर रेडियस माहिती आहे, हाईट माहिती आहे, बरोबर? म्हणजे याचं व्हॉल्यूम निघेल. मग मी काय करतो, ह्या कम्प्लीट मधून हे जे मधलं हा जो पोकळ भाग दिसतोय ना, मधला पोकळ भाग, तर हे मधल्याचं व्हॉल्यूम करतो त्याच्यातून मायनस. मग तो जर मी मायनस करणार तर मला फक्त त्या थिकनेसचा व्हॉल्यूम मिळेल. कुणाचा मिळेल? त्या थिकनेसचा. त्या थिकनेसला किती प्लास्टिक लागणार आहे त्याच्यासाठी मला त्याचं इनर रेडियस काढावं लागेल. तर बघा किती आहे, आउटर आहे 30. त्या आउटर मधून जर तेवढं मी थिकनेस मायनस करणार तर मला इनर रेडियस मिळेल. म्हणजे मला इनर रेडियस मिळालं ट्यूबचं किती? 28 सेंटीमीटर. आता बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की मी काय करणार या ठिकाणी, व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक रिक्वायर्ड फॉर द ट्यूब साठी किती लागेल, तर आउटर मधून इनरचा व्हॉल्यूम जर मी केला मायनस तर मला मिळून जाईल. आता बघा सांगा मला, व्हॉल्यूम ऑफ द ट्यूब काय फॉर्म्युला आहे? पाय आर स्क्वेअर एच मायनस व्हॉल्यूम ऑफ इनर ट्यूब तोच असेल ना, पाय आर स्क्वेअर एच. फक्त अडचण काय आहे की जे म्हणलं मी आर 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 आर, ठीक आहे, तर इथं पण मी आर 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 तसंच म्हटलं. आता आउटर रेडियसला मी म्हणतो कॅपिटल आर, मोठा आहे ना, आणि याला म्हणतो मी स्मॉल आर. चालेल, घ्या मग इथं हा याला म्हणतो मी कॅपिटल आर. ओके, चला व्हॅल्यू पुट करा बरं. पायच्या जागी पाय पुट करा. आर इंटू एच. आता आर किती या ठिकाणी, तर 30चा स्क्वेअर, एच किती आहे 90, मायनस या ठिकाणी पाय 28चा स्क्वेअर इंटू एच किती आहे या ठिकाणी, तर 90. काय करतो मी या ठिकाणी, हा आपला 90 पाय घेतो कॉमन. ओके, आता बघा मला आहे ना जे बॉल्स किती काउंट होईल ते काढायचं आहे. म्हणजे गुणाकार भागाकार खूप करावं लागणार या ठिकाणी. मी काय करतो, जे सोपं होईल तसं करू आपण. ओके, 90 पाय जर मी घेतला कॉमन, तर 90 काटला पाय काटला म्हणजे 30चा स्क्वेअर राहिला. 30चा स्क्वेअर किती रिपीट? 900. ओके, मायनस या ठिकाणचा पाय काटला 90 काटला, उरला फक्त 28चा स्क्वेअर. 28चा स्क्वेअर किती? 784, 784. म्हणजेच हे मला मिळालं 90 पाय इंटू हे करा बरं 900 मायनस 784, तर हे मिळेल मला या ठिकाणी 116. ओके, हा काय मिळाला मला? सेंटीमीटरचा क्यूब. दॅट्स इट. ओके, आता याचा गुणाकार करू शकता पण करण्याची काही आवश्यकता नाही. कशासाठी सांगतो तुम्हाला. ओके, बघा आता मी काय कॅल्क्युलेट करतो, यासाठी म्हणतो व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक फॉर वन बॉल. एका बॉल साठी किती प्लास्टिक लागेल? कोणता शेप आहे? स्पेरिकल. मग स्पेरिकलचा व्हॉल्यूम काय आहे, तर 4/3 पाय आर चा क्यूब. पुट करा या ठिकाणी 4/3 पाय आर ची व्हॅल्यू 1 चा क्यूब, म्हणजेच हे मला मिळालं 4/3 पाय. लक्षात आलं? पायची व्हॅल्यू का पुट केली मी, कारण की आता गुणाकार भागाकार करून माझं ती काटाकाटी होणार आहे. आता लक्षात घ्या, मला या ठिकाणी म्हटलंय, विचारलंय काय की किती प्लास्टिक बॉल लागतील. तर किती बॉल लागतील, प्लास्टिकचे बॉल किती लागतील, तर टोटल ट्यूबचं किती व्हॉल्यूम येईल त्या व्हॉल्यूमला डिवाइड करा बॉलच्या व्हॉल्यूमने. ओके, म्हणजे मग मी या ठिकाणी म्हणतो हेअर रिक्वायर्ड बॉल्स फॉर कुणासाठी ट्यूब, फॉर ट्यूब इक्वल टू. ओके, कोणी करू, व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक रिक्वायर्ड, व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक रिक्वायर्ड फॉर ट्यूब, याला डिवाइड करू कोणी, व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक रिक्वायर्ड
फॉर बॉल. बघा काय करतो या ठिकाणी, तर कशासाठी, ट्यूबसाठी किती प्लास्टिक लागेल त्याला डिवाइड करू बॉल साठी किती लागेल, कारण की बॉल किती बनवायचे हे काढायचं ना आपल्याला. तर काढा बरं. मग व्हॉल्यूम आला होता माझ्याकडे, किती आला होता, 90 पाय इंटू 116 डिवाइड बॉल साठी किती आलता, 4/3 पाय. ओके, आता या ठिकाणचा पाय पाय कॅन्सल, हा 3 वरती जाऊन होईल मल्टिप्लाय. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी मला मिळालं 90 गुणिले 116/4 आणि हा 3 वरती जाऊन करेल याला गुणाकार. ठीक आहे, म्हणजे या 4ने याला भाग द्या, 4ने भाग दिला तर या ठिकाणी काय मिळालं मला सांगा, 90 गुणिले 116ला 4ने जर भाग दिला तर किती झालं, ते 29 गुणिले 3. ठीक आहे, चला करा बरं, गुणाकार करा. 29 गुणिले 9 261 0 गुणिले 3. ओके, चला करा गुणाकार. 26 10 गुणिले 3, 26 3 78, 78 30. दॅट्स इट. घ्यायला आपलं उत्तर. सगळ्यात शेवटी लिहा रिमार्क. काय विचारलं होतं आपल्याला, हाऊ मेनी बॉल्स वेअर मेल्टेड टू मेक द ट्यूब. लिहा देअरफॉर 7830 balls to be melted to make such a plastic ट्यूब. ह्या प्रकारची ट्यूब बनवण्यासाठी किती, तर 7830 इतके बॉल्स मेल्ट करावे लागतील. क्लिअर सगळ्यांना, आलं लक्षात. सगळ्यात शेवटी असा एक छान छान रिमार्क लिहून द्यायचा. ओके, आता हे मला या ठिकाणी जागा नाही उरली म्हणून मी इथं लिहिली. ठीक आहे, तुम्ही सगळ्यात शेवटी लिहिणार. काय केलं, सुरुवातीला जो गिवन डाटा दिलेला होता तो घेतला, त्यानंतर त्या ट्यूबचं इनर रेडियस आउटर रेडियस माहित करून घेतलं. ओके, त्याच्या आउटर मधून इनरला मायनस केलं तर ट्यूब साठी किती प्लास्टिक लागेल ते कळालं. नंतर बॉल साठी किती प्लास्टिक लागेल त्याचा व्हॉल्यूम वरून कळालं. नंतर ट्यूबच्या व्हॉल्यूमला बॉलच्या व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर आन्सर आला आपल्याकडे 7830. ठीक आहे, या ठिकाणी सगळा गुणाकार करायचा, परत भागाकार करायचा, खूप मोठं कॉम्प्लिकेटेड बनेल. त्यामुळे जे नंबर आपल्याला जसे मिळाले होते तसेच पुट करा. ओके, चला बघूयात आता क्वेश्चन नंबर 5. बघा क्वेश्चन नंबर 5 भरपूर वेळेस म्हटलं जातं आणि मी प्रत्येक लेक्चरमध्ये ते सांगत राहतो की भरपूर विद्यार्थी असं म्हणतात की हा क्वेश्चन नंबर 5 लॉजिकल, आउट ऑफ सिलेबस वगैरे वगैरे. काय आउट ऑफ सिलेबस, हा असतो लॉजिकल क्वेश्चन असतो. कसा असतो, लॉजिकल. या ठिकाणी तुम्हाला फक्त कन्सेप्ट काय आहेत त्या बघायच्या असतात. बघा या ठिकाणी म्हटलंय, इन द ऍडजॉइनिंग फिगर स्क्वेअर एबीसीडी इज इन्स्क्राइब इन द सेक्टर एरिया PCQ, द रेडियस ऑफ सेक्टर CBXD इज 20 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन. जे जे इन्फॉर्मेशन दिलंय ते आपण लिहून घेऊ. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर रेडियस दिलंय गिवन. काय दिलंय या ठिकाणी, रेडियस ऑफ कुणाचं, सेक्टर CBXD इक्वल टू 20 सेंटीमीटर. ठीक आहे, अजून काय दिलेलं आहे का, नाही. दुसरं काय दिलेलं नाही. चला आता आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन वरती येऊ. सुरुवातीला मी काय करतो, हा जो शेडेड रिजन दिसतो आहे तुम्हाला, कोणता, या साईडचा बघा हा, तर एवढ्या शेडेड रिजनचा मी या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो एरिया. ओके, आता बघा तो एरिया कसा कॅल्क्युलेट करतो मला सांगा. तुम्हाला हा स्क्वेअर दिसतो आहे एबीसीडी, जे की आपल्याला इन्फॉर्मेशन मध्ये पण दिलंय, क्वेश्चन मध्ये दिलंय. हा एबीसीडी स्क्वेअर, ह्या एबीसीडी स्क्वेअर मधून मी जर एवढा सेक्टर मायनस केला, हा सेक्टर आहे ना, हे पण आपल्याला इन्फॉर्मेशन दिलंय. जर एवढा मायनस केला तर हा खालचा शेड केलेला पार्ट राहील, बरोबर. म्हणजेच मग या ठिकाणी मी म्हणतो एरिया ऑफ हेअर, एरिया ऑफ शेडेड पार्ट, आता हा शेडेड पार्ट कुठे आहे, इनसाइड दी स्क्वेअर इक्वल. बघा ह्या स्क्वेअरच्या मध्ये जो शेडेड पार्ट आहे त्याचा एरिया, तर काय असेल, एरिया ऑफ स्क्वेअर मायनस करावं लागेल एरिया ऑफ सेक्टर. कोणता सेक्टर, CBXD. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना. ओके, आता बघा हा,
एरिया ऑफ स्क्वेअर. तर एरिया ऑफ स्क्वेअर काय आहे? साईडचा स्क्वेअर. फॉर्म्युला लिहून घेऊ आपण एकदा. साईडचा स्क्वेअर इक्वल मायनस. आता एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर काय आहे? तर थिटा 360 इंटू पाय आरचा स्क्वेअर. या ठिकाणी लक्षात घ्या. आता जी रेडियस या CXBD ची आहे, जी रेडियस याची आहे ती या स्क्वेअर साठी साईड आहे, बरोबर. म्हणजे वाटलं त्या ठिकाणी आपण लिहू शकतो हेअर साईड ऑफ काय? एबीसीडी इक्वल टू 20 सेंटीमीटर. क्लिअर. त्यानंतर हा अँगल सी इज इक्वल टू आपण म्हणू शकतो 90 डिग्री. कुणामध्ये तर ह्या स्क्वेअर मध्ये. ओके, स्क्वेअर मध्ये. आता तो झाला 90 डिग्री. चला व्हॅल्यू पुट करा बरं या ठिकाणी. साईड 20 चा स्क्वेअर मायनस थिटाच्या जागी 90 डिवाइड बाय 360 इंटू पायच्या जागी 3.14 इंटू आर म्हणजेच 20 चा स्क्वेअर. ओके, चला 0 कॅन्सल. 9 4 जा म्हणजे या ठिकाणी मला मिळेल 400 मायनस. आता किती मिळालं सांगा? 9 चौक 36. ओके, आणि हा 400 बाय हे कसं होतं? 3.14 इंटू 100 मिळेल. ठीक आहे. कॅल्क्युलेशन काय केलंय? हा 20चा स्क्वेअर झाला 400 आणि हे 9 चौक 36. ठीक आहे, म्हणजे 4 ने जर बघितलं तर 100 आणि 3.14 ऍज इट इज. म्हणजे हे किती झालं? 400 मायनस 3.14 इंटू 100 हे झालं 314. दॅट इज 86 सेंटीमीटरचा स्क्वेअर. हे कुणाचं मिळालं? तर स्क्वेअरच्या आतमध्ये असलेल्या शेडेड पार्टचा एरिया. आता मी कॅल्क्युलेट करतो ह्या आउटर साइडचा. आता बघा, ह्या आउटर शेडेड पार्टचा, ठीक आहे, कुठं जो काही स्क्वेअरच्या बाहेर आहे त्याचा. मग त्याचा जर कॅन्सल करायचा असेल तर काय करू? तर त्याच्यासाठी हा कम्प्लीट सेक्टर बघा. या कम्प्लीट सेक्टर मधून जर मी स्क्वेअर मायनस केला, एवढा जर मी मायनस करून टाकला तर मग मला त्याचा शेडेड पार्ट मिळेल, बरोबर. म्हणजेच मग मी या ठिकाणी काय म्हणतो? हेअर एरिया ऑफ शेडेड पार्ट outside the square. काय करावं लागेल? तर एरिया ऑफ कुणाचा? एरिया ऑफ सेक्टर कोणता? तर हा पूर्ण मोठा APQ. ओके, APCQ ज्याला म्हटलंय APCQ. ठीक आहे, सेक्टर APCQ याच्यामधून मायनस करू एरिया ऑफ स्क्वेअर. आता लक्षात घ्या, या ठिकाणी एरिया ऑफ सेक्टर साठी काय फॉर्म्युला आहे? थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर मायनस याच्यासाठी साईडचा स्क्वेअर. आता लक्षात घ्या, या ठिकाणी थिटा किती सांगा बरं? हा अँगल ए पण 90 डिग्री झाला ना. ओके, घ्या मग इथं हिअर अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री. क्लिअर. म्हणजे त्या ठिकाणी काय मिळेल मला? 90 डिवाइड बाय 360 पायच्या जागी 3.14 इंटू आर ची किंमत माहित नाही मायनस साईड किती आहे? 20 चा स्क्वेअर. आता बघा, मला हा जो काही APCQ आहे तर याची रेडियस माहित नाही. मी काय म्हणतो, याची रेडियस माहित होईल का? बघा बरं, हा ए पासून कुणापासून? जर मी ए पासून तर सीला जर जॉईन केला, ही रेडियस झाली. मग ही जर त्याची रेडियस झाली तर मला ते एसी काढता येईल का? यस, बिलकुल काढता येईल. कारण एसी काय आहे? तर हा ABCD बघा सगळ्यांनी. हा ABCD जर बघसाल तर ह्या स्क्वेअर मध्ये एसी डायगोनल आहे ना. एसी काय आहे? त्या ठिकाणी हायपोटेनियस आहे. मग तो हायपोटेनियस काढता येईल. या हेअर इन ABCD बरोबर. काय असेल? AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, देअरफॉर AC इज इक्वल टू, डायरेक्ट जर लिहिलं तरी चालतंय, 20√2 येऊन जाईल. 20√2 सेंटीमीटर. ठीक आहे. मग एसी जर मला 20√2 मिळाला तर ते काय झालं? या मोठ्या सेक्टर साठी, कुणासाठी? मोठ्या सेक्टर साठी ती झाली माझी रेडियस. या मग इथं 20√2. ओके, चला करा कॅल्क्युलेशन. हे झालं 4. ओके, म्हणजे त्या ठिकाणी मला काय मिळेल? 1/4 इंटू
3.14 इंटू 20चा स्क्वेअर तो मिळाला मला 400 इंटू √2चा स्क्वेअर 2 मायनस 20चा स्क्वेअर 400. ठीक आहे, चला 4 कटला, हा 400 कटला, म्हणजे या ठिकाणी मला मिळालं 3.14 इंटू 100 इंटू 2 मायनस 400. ठीक आहे, हे झालं 314 गुणिले 2 628 मायनस 400, तर किती मिळालं? हे मिळालं 228 सेंटीमीटरचा स्क्वेअर. देअर फोर रिक्वायर्ड एरिया ओके, तर किती असेल रिक्वायर्ड एरिया? जो पहिला शेडेड पार्टचा आला होता, या पहिल्या शेडेड पार्टचा काढला होता ना आपण, पहिला शेडेड पार्ट प्लस हा दुसरा शेडेड पार्ट, हा दुसरा शेडेड पार्ट, किती आला टोटल? पहिला आला होता बघा 86, पहिला आला होता 86 प्लस नंतरचा आला 228, दॅट इज करा बरं ऍडिशन, हे मिळेल मला 314 सेंटीमीटर स्क्वेअर. लिहा मग रिमार्क, देअर फोर एरिया ऑफ शेडेड पार्ट इज 340 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि आपल्याला काय विचारलेलं होतं की ह्या शेडेड पार्टचा एरिया किती असेल. क्लिअर सगळ्यांना? या ठिकाणी काय करायचं आहे, फक्त तुम्हाला थोडंसं लॉजिकल थिंकिंग जनरेट करायचं आहे. ठीक आहे, बघा आपल्याला एकदम सोपा प्रश्न काय विचारतील तर फक्त एवढाच देतील आणि मग याचा शेडेड पार्ट काढा म्हणतील, एकदम साधा सोपा. काय म्हणतील? फक्त एवढा शेडेड पार्ट काढा म्हणतील. ठीक आहे, पण आपल्याला या ठिकाणी काय म्हटलं की दोघांचा पण शेडेड पार्ट. ओके, म्हणजे पहिल्यांदा हे कॅल्क्युलेट करावं लागलं, नंतर हे कॅल्क्युलेट करावं लागलं. ठीक आहे ना, म्हणजेच बोर्डाच्या परीक्षेला हा तुम्हाला जो की तुम्ही म्हणता ना की आउट ऑफ सिलेबस वगैरे टाईपचा प्रश्न, तर अशा प्रकारचा प्रश्न विचारा. तुम्ही एक वेळेस दोन वेळेस प्रॅक्टिस करा, अशा प्रश्न तुम्हाला जमून जातील. बघा या ठिकाणी आपण मेन्सुरेशन ह्या चॅप्टरचे तुम्हाला कोणते कोणते प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात, तुमच्या कन्सेप्ट आपण या वन शॉट लेक्चर मध्ये घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तुम्ही या लेक्चरमध्ये घेतलेले आपण सगळे प्रश्न एक वेळेस दोन वेळेस सॉल्व्ह करा आणि एक वेळेस स्वतः तुमच्या मनाने, ठीक आहे, एक वेळेस स्वतः तुमच्या मनाने सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला नक्कीच सोडवता येतील. शीटमध्ये दिलेले सगळे फॉर्म्युले मात्र लक्षात ठेवा, पाठ करा. जर तुम्हाला याच्या नोट्स पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेला आहे, त्यावरून तुम्ही PS ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तुम्हाला याच्या सगळ्या नोट्स मिळून जातील. जर तुम्हाला हे सेशन इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल किंवा तुम्हाला वाटलं असेल की खरंच मला यापासून काहीतरी फायदा झालेला आहे, तर तुमच्या मित्रांना शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवणे हेच आमचं या ठिकाणी ध्येय आहे. चला भेटूयात नवीन सेशन मध्ये नवीन एनर्जी सहित. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.